तर मित्रांनो, आज आपण श्रावण स्पेशलचा अजून एक एपिसोड करतोय। लास्ट एपिसोड मध्ये आपण नो ऑनियन नो गार्लिक मलाई कोफ्ता ची रेसिपी बघितली आणि आज आपण अजून एक श्रावण स्पेशल रेसिपी करतोय, कारण श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला विविध व्हेजिटेरियन रेसिपीज लागतात किंवा आपण त्यांच्या शोधात असतो। तर आज मी तुम्हाला आळू वडीची सिंपल रेसिपी दाखवणार आहे। बऱ्याच गृहिणींना किंवा प्रेक्षक वर्गाला असं वाटतं की आळू वडीला खूप मोठा घाट असतो, खूप कटकटीचं काम असतं, खूप भांडी पडतात आणि त्याच्यामुळे आळू वडी करणं आपण जनरली टाळतो। पण असं न करता घरच्या घरी आळू वडी आणि ती पण झटपट अगदी सोप्या पद्धतीनं कशी करायची ती आज मी तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये सांगणार आहे। सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण श्रावण स्पेशल एपिसोड करतोय आणि आपण आळूवडीची रेसिपी बघतोय। घरच्या घरी आळूवडी कशी करायची लगेचच आपल्या एपिसोडला आपण सुरुवात करूया। तर आज आपण आळूची एकदम साधी सोपी रेसिपी बघतोय, आळू वडीची बेसिकली। तर इथे माझ्याकडे आळूची पानं आहेत। बाजारात मीडियम साईजची पानं मला ह्या वेळेला मिळाली आहेत, त्याच्यामुळे मी मीडियम साईजची पानं घेतली आहेत। जर मोठी साईजची पानं मिळाली तर खूप कन्व्हिनियंट होते वडी थापायला। आता आपल्याला काय करायचं, दांडा असतो पानाचा तो काढून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या शिरा आहेत त्या लाटण्यानं लाटून घेतलेल्या आहेत आणि एकदम त्या मऊ झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर सगळ्या पानांच्या ज्या शिरा आहेत त्या बेसिकली आपल्याला काय करायच्या, लाटून घ्यायच्या आहेत, लाटण्यानं सरळ लाटायच्या आहेत आणि त्या एकदम अशा मऊ करायच्यात, म्हणजे जेव्हा आपण आळूवडी रोल करतो तेव्हा ते रोल करायला इझी पडतं। सो ही पानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत, छान कोरडी करून घेतलेली आहेत। आता सर्वप्रथम आपण याचा मसाला बघूया की कसा करायचा। तर आपण आळूवडीचा मसाला लावतोय, तर कसा करायचा आहे मसाला, तर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। सो 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे। जितका फाईन तुम्हाला चॉप करता येईल तितका फाईन कांदा आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे आणि हा कांदा हाताच्या साह्याने जेवढा तुम्हाला मॅश करता येईल, जेवढं पाणी त्याच्यातलं तुम्हाला रिलीज करता येईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याच्या मदतीनेच आपल्याला हा मसाला बनवायचा आहे। सो बारीक चिरलेला कांदा असा आपण चुरडून घेऊया हाताने। कांदा व्यवस्थित चुरडून घेतलेला आहे, खूप मॉइश्चर हाताला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। कांद्याचं सगळं पाणी आपण ह्याच्यातनं रिलीज करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बारीक चिरलेली मिरची घ्यायची। सो इथे मी मिरची ॲड करतोय, तिखटानुसार बारीक चिरलेली मिरची आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतोय मी। त्याच्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट आहे, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। सो पेस्ट ॲड करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हळद घालायची आहे। सो साधारण अर्धा चमचा हळद घातलेली आहे। धणे जिरे पूड घालायचं आहे, धणे जिरे पूड घातलेली आहे। त्याच्यानंतर तिखट घालायचं। आता इथे 2 प्रकारची तिखट आहेत, एक साठवणीतला मसाला आहे आणि एक काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती घालायची। तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला आहे तो तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर इथं पांढरे तीळ आहेत, ते तीळ ॲड केलेले आहेत आणि ओवा हातावर घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताच्या साह्याने तो आपल्याला क्रश करायचा आहे, म्हणजे त्याचा अरोमा खूप व्यवस्थित उतरणार आहे। सो ओवा घेतलेला आहे आणि हे सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित, जे कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि बेसिकली हे हातानेच केलेलं कन्व्हिनियंट आहे, कारण चमच्याने ते व्यवस्थित एकरूप होणार नाहीये, त्याच्यामुळे हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच हा मसाला आपल्याला कालवून घ्यायचा आहे। मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाला ओला असतानाच याच्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे। गूळ सुरीच्या साह्यानं बारीक कापून घेतलेला आहे आणि हा चवीनुसार अर्थातच गूळ आहे, कारण गूळ घालणं खूप गरजेचं आहे, खूप छान फ्लेवर येतो आळूवडीला त्याच्यानं। सो हा गूळ हाताच्या साह्याने जेवढा तुम्हाला क्रश करता येईल, आणि ऑफकोर्स हे ओला आहे, ह्याला मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे गूळ पटकन वितळला जातो। अजून थोडासा गूळ मी ॲड करणार आहे आणि व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये कालवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। आता मसाला आपला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण बेसनाचं पीठ किंवा डाळीचं पीठ घालणार आहोत। सो अंदाज घेत आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे। तांदळाचं पीठ आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तांदळाचं पीठ नक्की घालायचं, ह्याच्याने वडी छान क्रिस्पी होते। सो तांदळाचं पीठ साधारण 2 ते 3 चमचे
ॲड करूया आपण आणि व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये ही पिठं जी आहेत ती आपण कालवून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण. मीठ ॲड करतोय आणि चिंचेचा कोळ आपल्याला घालायचा आहे. आणि जर चिंचेच्या कोळामध्ये किंवा चिंचेला जर मीठ लावलेलं असेल तर बेतानं आपल्याला हे मीठ घालायचं आहे. सो थोडासा चिंचेचा कोळ आपण घालून घेऊया म्हणजे पीठ कालवायला पण मदत होते. व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. चिंचेचा कोळ ह्या मसाल्याला लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने टेस्ट पण येते आणि जी आपली आळूची पानं असतात, आळूवडीची पानं असतात ती मुळातच खाल्ल्यानंतर घशाला खवखव सुटते. खाजरी असतात ती आणि त्याच्यामुळे आपल्याला चिंच आणि गूळ घालणं खूप गरजेचं आहे. चिंचेनी काय होतं, त्यांचा जो खाजरेपणा आहे किंवा घशाला जी खवखव होणार असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला चिंच आवडीने घालायचे, नक्की घालायची. आता हे जे पीठ आहे ह्याची कन्सिस्टन्सी अशी पातळच पाहिजे, कारण जर ते घट्ट झालं तर आपल्याला पानांवर ते नीट स्प्रेड करता येत नाही आणि मग आळूवडी आपली नीट होत नाही. तर बऱ्याच वेळेला पीठ घट्ट होतं आणि आळूवडी आपली फसते. सो अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी, थोडी सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि आता आपण वडी कशी लावायची ते आपण आता बघूया. तर आळूवडी लावूया. एक पान घेतलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे त्याच्या शिरा आपण लाटून घेतलेला आहे. इथे वाटण रेडी आहे किंवा मसाला रेडी आहे आणि हा मसाला असा आपल्याला लावून घ्यायचा आहे. सो सगळीकडे आपण हा मसाला लावून घेऊया. थोडासा पाण्याचा हात पण तुम्ही मध्ये मध्ये लावू शकता. त्याच्याने काय होतं की मसाला लावण्यास मदत होते आणि मसाला व्यवस्थित पानांना चिटकला जातो. सो सगळ्या पानाला हा मसाला आपण लावून घेऊया. एका पानाला आपला मसाला लावून झालेला आहे. आता जे दुसरं पान आहे ते आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे, म्हणजे असं ठेवायचं आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट ठेवायचं आहे. म्हणजे वडी जेव्हा आपण रोल करतो, रोल करायला आपल्याला खूप मदत होते. सो आपण, आणि जरी पान असं फाटलं असेल अधूनमधून तरी काही हरकत नाही, कारण मसाल्याने ते आपण व्यवस्थित चिटकवू शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आळूवडीचा खूप मोठा घाट असतो, खूप तयारी करावी लागते, पण काही तयारी करायला लागत नाही. एकदा मसाला तुमचा रेडी झाला की झटपट अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही आळूवडी लावू शकता आणि स्टीम करायला ठेवू शकता. तोपर्यंत तुम्ही बाकीचा स्वयंपाक किंवा बाकीचं जेवण उरकून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हे सगळे लेयर्स जे आहेत ते लावायचे आहेत. लेयर्स लावताना सगळ्यात मोठं पान आपल्याला खाली ठेवायचं आहे ऑफकोर्स, आणि मग वरनं आपल्याला छोटी छोटी पानं उलटी सुलटी अशी अरेंज करायची आहेत आणि मसाला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता दुसरं पान पण झालेलं आहे. आता तिसरं पान जे आहे ते त्याच्यापेक्षा थोडं छोटं आपण घेणार आहोत आणि परत ते उलट्या दिशेला उलटं लावणार आहोत आणि व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं. परत थोडंसं पाण्याचा हात लावायचा, परत मसाला घ्यायचा आणि परत मसाला देखील स्प्रेड करून घ्यायचा. सो अशा प्रकारे ऑल्टरनेट लेयर्स आपल्याला हे करून घ्यायचे. तर आता आपण 4 पानं व्यवस्थित लावून घेतलेली आहेत. तुमच्याकडे केवढी पानं आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही पानांचा लेयर्स ठरवू शकता. मी 2 रोल्स करणार आहे, साधारण 8 पानं आहेत माझ्याकडे. सो 4-4 अशा रेशोमध्ये मी पानं किंवा रोल्स करणार आहे. सो एक साईड आपण थोडी फोल्ड करून घेऊया. थोडासा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता, म्हणजे हा रोल चिटकायला मदत होते. आणि मग स्लोली हळू हातानं आपल्याला हा रोल असा रोल करत न्यायचा आहे. परत ह्या ज्या टोका उरणार आहेत किंवा ही जी टोकं उरलेली आहेत पानांची, त्याला परत थोडा आपण मसाला लावून घेऊया आणि टाईट रोल सो हा टाईट रोल व्यवस्थित झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण रोल करून घेणार आहोत.
दोन्ही रोल्स आपले रेडी झालेले आहेत. स्टीमर इथे रेडी झालेला आहे. आपण स्टीमर मध्ये हे रोल्स अरेंज करून ठेवूया. आणि हा दुसरा एक छोटा रोल आहे, तो रोलही आपण इथे अरेंज करूया. आणि अशा प्रकारे हे दोन्ही रोल्स आता आपण स्टीम करणार आहोत साधारण 15 मिनिटे हाय फ्लेमवर. तर इथे तुम्ही बघू शकता आपली आळूवडी रेडी झालेली आहे. साधारण 20 मिनिटं तिला आपण स्टीम केली होती आणि कम्प्लिटली थंड करून घेतलेली आहे. इथे टिप लक्षात घ्यायची की जेव्हा स्टीम होईल त्याच्यानंतर लगेचच आळूवडी आपल्याला कट करायची नाही, कारण ती मऊ असते आणि तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदा आळूवडी स्टीम झाली की तिला साधारण एक 20-25 मिनिटं थंड होऊ द्या आणि मग असा कडक रोल होतो आणि मगच आपण त्याचे पीसेस कट करायचे. आता जेव्हा आपण पीस कट करणार आहोत तेव्हा पहिले साइड्स त्याचे काढून घ्यायचे आणि मग आळूवडी तुम्हाला ज्या थिकनेसची पाहिजे तशी कट करून घ्यायची. शक्यतो काय करायचंय, खूप पातळ आळूवडी कट केली तर तळताना खूप क्रिस्पी होते. जर तुम्हाला क्रिस्पी आळूवडी आवडत असेल तर मग छोट्या छोट्या किंवा थिन स्लाइसेस करा आणि जर जाड आवडत असेल तर मग क्रिस्पी आवडत नसतील तर मोठे तुकडे केले तरी चालतील. सो अशा प्रकारे मी सगळ्या आळूवड्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान लेयर्स पडलेले आहेत आणि ह्या आळूवड्या आता मी कट करून घेतो सगळ्या आणि मग आपण त्या तळून घेऊया. तर मित्रांनो इथे बघू शकता आळूवडी व्यवस्थित कट झालेली आहे. आता आपण एका साईडला तेल तापवत ऑलरेडी ठेवलेलं आहे. आता आपण ह्या डीप फ्राय करून घेऊया. तर मित्रांनो तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता एक एक वडी आपण त्याच्यात सोडून देऊया आणि छान डीप फ्राय करून घेऊया. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपलं तेल तापलं गेलं पाहिजे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या वड्या ज्या आहेत, आळूवड्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर वडी आपली इथे तळून झालेली आहे. सगळं तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर आपण ही वडी काढून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या वड्या मी काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच पण तळून घेणार आहे. तर बघितलं मित्रांनो, घरच्या घरी साधी सोपी आळूवडी कशी करायची अगदी व्यवस्थितरित्या अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी सांगितलेली आहे. तर ह्या श्रावणात तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही आळूवडी करून बघा आणि ती कशी होते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.